काय तर म्हणे अश्विनीचं असं आणि अश्विनीचं तसं, पण ते काही नाही. पुढली भिशी माझ्याकडे आहे. मी सर्वांना सांगून टाकलं, म्हटलं माझ्याकडल्या भिशीमध्ये अश्विनी येणारच. हा काकू पण हे ग, आपण सगळेजण मिळून फोटो काढू. तेवढा चान्स ना मला तुझ्याबरोबर फोटो काढायचा. आता तू बाई काय स्टार झालीस. अगं पंप्याने ना ती सेल्फीची काडी आणली, अगदी लांबच्या लांब. मग तू येशील ना ग? बर, येईन मी. आणि हो, तिनं मस्त साडी नेसून ये. हा नाही नाही, किंवा ना तू असं कर, तू ड्रेसच घाल. अगं खरं म्हणजे ना तू घरातही ड्रेसच घाल. आता तू हाय लेवलची झालीस, मग तू तशी दिसायला पाहिजेस की नाही? मग पण कशी एकदम पॉश. काय अहो सावंत चप्पल हाऊस, उगाच भलते चलते सल्ले देऊ नका माझ्या सोनेला. ती स्पर्धा वगैरे काय ना, ती बाहेर. ती या घरची सून आहे, ती साडीच नेसणार. अहो असं काय करता? ती साडी नेसून स्टेजवर चालता येईल का तिला? तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस घालावे लागतात. आणि हो, हे माहित नसेल ना तर स्वतःला अपडेट करून घ्या. ओ 4 BHK, त्याची तुम्हाला जास्त गरज आहे. तुम्ही मला सल्ले देऊ नका. मी माझ्या सोनेला चांगलीच ओळखते. ती या घरची सून आहे आणि ती साडीच नेसणार. यस तारा, टेल मी. आई नो तुम्हें मुझसे बात करनी है, इसलिए कब से तुम्हें इंतजार कर रही हो. बोलो क्या बात है? येस एपी, मला बोलायचं होतं. मला ऍक्च्युली मला ना खूप कन्फ्युजन आहे. मला कळतच नाहीये की तू अश्विनी वाघमारेला एवढं का सपोर्ट करतोयस. ऑन दॅट तू तिला सॉरी का म्हणालास? देखो तारा, कुछ चीजें कंपनी पॉलिसी के तौर पर होती है, करनी पड़ती है. अब तुम्हें लगता है कि मैं अश्विनी को सपोर्ट कर रहा हूं, लेकिन एक्चुअली मैं कंपनी की रेपुटेशन को बचा रहा था. ये रचित हमारे मेंटोर्स में से एक है, हमारे साथ कुछ दिनों के लिए है, टेम्पररी है वो. लेकिन कंपनी टेम्पररी नहीं है, वो हमेशा के लिए परमानेंट. और हमारे कंटेस्टेंट्स हमारे लिए सबसे इंपॉर्टेंट है. तो कंटेस्टेंट की इंसल्ट मतलब कि कंपनी की इंसल्ट. और ये बात सिर्फ मुझे नहीं, आप लोगों को भी समझनी चाहिए, स्पेशली तुम्हें तारा. आई एम सॉरी, माय मिस्टेक. देखो तारा, मुझे तुमसे बहुत उम्मीद है. तो तुम अपने आप को इन सब छोटी छोटी चीजों में मत उलझाओ. हमारे पास बहुत काम है अभी करने के लिए. अश्विनी काय झालं? लावतेस ना फोन? आत्ताच्या आत्ता बोलून घे त्याला. नाही, मी नाही लावणार. काय म्हणालीस? नाही, काही नाही. मग लाव ना फोन. तुझ्या समोरच होऊन जाऊ दे काय ते एकदाच. आई, मी काय म्हणते म्हणजे विद्युतला आता इथे बोलवण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे मलाही थांबता येणार नाही, मला निघावं लागेल. का? माझं रिपोर्टिंग आहे ना आई तिकडे, आणि मला आज ना जरा वेळेच्या अगोदर पोचायचंय. इथे थांबले तर मला उशीर होईल. छान. घरातलं वेळ काळाचं भान हरपून बाहेरच्या वेळा सांभाळायच्या. घरातून बाहेर जायचं स्वातंत्र्य दिलं की घरात तुमचा पाय टिकत नाही. स्पर्धेचं खूळ डोक्यात घेऊन बसलीये. एक दिवस वेळ नाही पाळली तर काय आभाळ कोसळणार आहे? आई, मला नियम मोडून चालणार नाही, मला जावंच लागेल. बाबा येते. अहो येते. आणि आई, खरंच तशी गरज असली असती ना तर मी थांबलेही असते. पण शिल्पीच्या सांगण्यावरनं असं वाटतंय की हा वाद नवरा बायकोतलाय, आणि त्यांच्या निर्णयात तिसऱ्याचं काय काम. मुळात मला शिल्पी वाद घालून रुसून इथे आलीये हेच पटलेलं नाहीये. म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये. हे बघ शिल्पी, तुझं हे हक्काचं घर आहे, तू इथे कधीही येऊ शकतेस, पण असं रुसून वाद घालून नाही. एकतर कितीतरी वर्षानंतर तुमचं नातं सुरळीतपणे सुरू झालंय, आणि मला वाटतं की परत एकदा तुमचं नातं त्या जुन्या वळणावर जावं नाही म्हणून.
एक नणन म्हणून नाही तर मोठी बहीण म्हणून सांगते, नवरा बायकोतले वाद आपापसातच मिटवायचे असतात. ते 4 चौघात आले तर जास्त भांडणं होतात आणि वाद चव्हाट्यावर येतात. हे बघ शिल्पी, तुम्ही एकमेकांशी बोलून एकमेकांना समजून घेऊन हे वाद मिटवा. येते मी. आई, ऑल द बेस्ट. और फोटोशूट से लेकर फिनाले तक के आप सबके सारे आउटफिट्स वो डिजाइन करेंगे. सो स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 की ऑफिशियल वार्डरोब पार्टनर है यंग एंड डायनामिक पिनाक मुखर्जी. व्हाट? पिनाक? ओ माय गॉड, दारुण. पिनाक अभी ठाकरे सर के साथ मीटिंग में है. उसके बाद वो यहाँ आकर के आपको ब्रीफ भी करेगा और आप लोगों के मेजरमेंट्स भी ले लेगा. एंड ऑफ कोर्स ये सेशन भी तारा ही हेड करेगी. देखिए, हमारे पास वक्त कम है और काम बहुत ज्यादा है, तो हम चाहते हैं कि आप पिनाक और उसकी टीम को पूरा सपोर्ट दें, उनको पूरा कोऑपरेट करें. थैंक यू वेरी मच एंड ऑल द वेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू. थैंक यू सर. सो गर्ल्स, ॲज सेड, पिनाक मुखर्जी आपले डिझायनर आहेत, पण पिनाक इथे येण्याआधी त्याचे चीफ असिस्टंट्स कौशल आणि तरण आपल्या समोर येणार आहेत तुमचे मेजरमेंट्स घ्यायला. सो गर्ल्स, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तरंग आणि कौशलचं. Hey, welcome. Hi. Hi. Hello. Come. So they both are Tarang and Kaushal. आणि हे माझे सुंदर फायनलिस्ट आहेत मिसेस इंडियाचे. सो गर्ल्स, आपण एक एक करून सगळ्यांचे मेजरमेंट्स घेऊया. ऑलराइट? ऋतू, प्लीज कम. श्योर. Oh my God. જેન્ટ્સ, મારી તો લેડીઝ ટેલર છે आणि मी तिच्याचकडे मेजरमेंट्स देते नेहमी. आमच्यामध्ये लेडी जेंट्सने मेजरमेंट नाही देत. अव्वा, माझे सगळे ड्रेसेस रेडीमेड असते की हो. मी ब्लाउज सुद्धा रेडीमेड वापरते, घरी आणून लहान करते. पुरुष टेलरला कधी हात नाही लावू दिला. अच्छा सुनो, मैं हूं कहूं. कसे आहेत सगळे? ऑल चार्ज अप आय होप. अरे एपी, मी कंट्रीच्या सर्वात लीडिंग डिझायनरला इकडे घेऊन आलोय आणि काय लोक इथे कॉम्पिटिशन सोडून द्यायच्या गोष्टी करतायत. नहीं सर, वो उन्हें कॉस्ट्यूम की डिजाइन को लेकर थोड़ी प्रॉब्लम है बस. प्रॉब्लेम नाही सर, ह्यांना जेंट्स डिझायनरला मेजरमेंट द्यायचे नाहीत. ऑफकोर्स. आणि यांचं असं म्हणणं आहे की ग्लॅमरस डिझाईन यांना घालायचं नाही. अरे तो सगळा प्रॉब्लेम लावून दे बाजूला. अलाउ मी द प्लेजर ऑफ मेकिंग अ फॉर्मल इंट्रोडक्शन. स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 चे ऑफिशियल वार्डरोब पार्टनर पिनाक मुखर्जी. वेलकम पिनाक. पिनाक इंडियातले लीडिंग डिझायनर आहेत, पण या स्पर्धेचा ऑर्गनायझर म्हणून त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. हे बघा, ही स्पर्धा कुठेही कोणीही सोडून जायची गरज नाही. इथे जे जे काही होईल ते तुमच्या मतानुसार आणि तुमच्या कम्फर्ट झोन मध्येच होईल.
स्प्रिंगडेल कंपनीच्या स्पर्धकांनी आनंदी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. फुल स्टॉप. चीफ असिस्टंट कोण आहे? मी सर, कौशल भटकर. वेलकम कौशल. सो पिनाक माय फ्रेंड, दीज आर आवर चार्मिंग गर्ल्स. पिनाक, आम्हाला खूप आनंद आहे तू आमच्या 12 कॉन्टेस्टंट साठी वंडरफुल वॉर्डरोब डिझाईन करणार आहेस. पण माझी एक कळकळीची रिक्वेस्ट आहे. अ पर्सनल फेवर प्लीज. प्लीज सर. काय ना, हे सगळे मला कुटुंबीय आहेत. ह्यापैकी कोणालाही नाराज करायचं नाही. यांची मतं समजून घे, यांच्या अडचणी समजून घे आणि यांच्या मतानुसार तुझे कपड्यांचे डिझाईन्स बदल आणि त्याप्रमाणे कपडे शिव. शुअर. हे बघ, कोणालाही नाराज करता कामा नये. सगळं त्यांच्या कम्फर्टनी होऊन दे. पिनाक, तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते? गुड गुड गुड. सो गुड विशेस एव्हरीबडी. डू वेल. एपी. शिल्पी, तू समोर असलीस ना की मला कशाचंच भान राहत नाही. तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण असाच सेलिब्रेट करावा असं वाटतं. काय झालं? तुला आनंद नाही झाला? नाही, तसं नाही. म्हणजे मी विद्युतला सांगितलं की आपल्या दोघांमध्ये असं काही, म्हणजे काही चुकीचं काही. हे बघ, या एका अटीवरच त्याने मला इथे जॉब करण्यासाठी परमिशन दिली. सो तू जर असं वागत राहिलास तर मला खरंच इथे येणं खूप कठीण होईल. यु नो व्हॉट शिल्पी, तू फॅक्ट्सने ऍक्सेप्ट करत आहेस. शिल्पी, माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना तितकंच तुझंही माझ्यावर आहे. प्लीज ऍक्सेप्ट इट. हॅलो. या. हॅलो. डॅडने प्रेझेंटेशनसाठी बोलावले. चल. नाही, तू जा अँड नेल इट. माझ्यासाठी हा जॉब आणि स्पॉन्सरशिप दोन्ही खूप महत्वाचं आहे. शिल्पी, इथे येण्याचे तुझे इंटेन्शन्स किती अनक्लिअर असतील ना तरी माझे इंटेन्शन खूपच क्लिअर आहे. मला तू हवी आहेस आयुष्यभरासाठी आणि मी तुला मिळवून राहणारच, बाय हुक और बाय क्रूक. अहो, मला समजवण्याची गरज नाही, मी समजून घेणार नाही आधीच सांगतोय. अहो, असं काय करताय? असं काय करताय? एक मिनिट. तुझ्या लेखी माझ्या कुठल्याही गोष्टीला महत्व नाहीये हे कळलंय मला. अहो, तुम्हाला नोकरी मिळाल्याचा आनंद मला नाही का होणार? एक सेकंड नाही लावलास तू. एक सेकंड मला हे सांगायला की मी बँगलोरला तुमच्या बरोबर येणार नाही. हे बघा, तुमचं बँगलोरला जाणं जसं महत्वाचं आहे ना तसं मला ही स्पर्धा सुद्धा महत्वाची आहे ना. असं अचानक स्पर्धेतनं बाहेर पडता येईल का मला? तुम्ही सांगा ना. त्या स्पर्धेची तुलना तू तुझ्या नवऱ्याशी करते. तुझ्या नवऱ्याला इतक्या दिवसानंतर एक छान नोकरी मिळाली आहे आणि ती नोकरी त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे हे तुला माहिती आहे. त्या नोकरीसाठी तो बँगलोरला चाललाय एका नवीन शहरात. तर तू माझ्या बरोबर येत नाहीयेस? मला मदत नाही करायची तुला? सरळ नाही म्हणालीस तू. कुठल्या गोष्टीला महत्व देतेस? त्या स्पर्धेला? त्या स्पर्धेचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे सांग ना मला. हो, स्थान नाही असं. चुकलं माझं चुकलं. तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे ना, माझ्या आयुष्यात नाही. बरोबर, आपलं नाहीये ना ते. पण मी तुझा नवरा आहे, त्याच्या प्रती काही कर्तव्य आहेत तुझी, ती करायची आहेत का नाही करायची? अहो, असा प्रश्न कसा विचारता तुम्ही? आजपर्यंत जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यासाठी बाजूला ठेवल्यात. पण आता गोष्ट वेगळी आहे ना. जशी तुमच्यासाठी नोकरी महत्वाची आहे ना तसं स्पर्धा सुद्धा महत्वाची आहे ना. आणि एक वेळ ना मी ही स्पर्धा बाजूला ठेवली असती जर मला ह्या गोष्टीची कल्पना असली असती. पण पार्लर बंद कसं करणार? असं अचानक बंद करून जाता येणार नाही हो.
अश्विनी, काही दिवसापूर्वी ना तुम्हाला एक प्रश्न विचारला होतास की तुमच्या आयुष्यात माझं स्थान काय आहे नेमकं. आज तो प्रश्न मी तुला विचारतो. तुझ्या आयुष्यात माझं स्थान नक्की काय आहे? हे मी काय बघतोय एपी? म्हणजे हे कसं झालं? ही तर मेकअप सेशनच्या बाहेर बसली होती आणि आता हीच त्याला असिस्ट करते. अजब आहे. अजब नहीं, अलग है. मैंने कहा था ना तुमसे कि ये औरत अलग है. ये यहाँ इस कंपटीशन में सिर्फ compete करने नहीं है. इसके दिल में सबके लिए एक ही भावना है. इस कंपटीशन में वो किसी औरत को नहीं, लेकिन औरत होने के जज्बे को जिताने आई है. और यही जज्बा इसे बहुत आगे तक लेके जाएगा. सगळ्यांचे आउटफिट्स आले आहेत. पण अजून 11च कंटेस्टंट्स काय? अश्विनी, तुमची 12th कंटेस्टंट नेहमीच लेट असते. वाओ, कंपटीशन में भी लेट एंट्री और सेशन में भी लेट एंट्री. खूप सुंदर दिसतेस तू अश्विनी. थँक्यू. या सगळ्यांचे आउटफिट्स आले आहेत आणि सगळे कंटेस्टंट सुद्धा रेडी आहेत. सो कौशल, प्लीज त्यांना त्यांचे आउटफिट्स दे आणि पटकन रेडी होऊ दे. ओके? शुअर. ओ कौशल भाई, सामणवणे, आपण जसे ठरवले होते अगदी तसेच आउटफिट्स तयार केलेत ना? आम्हाला जशी ऑर्डर मिळाली आम्ही तसेच बनवले. कौशल, प्लीज टाइमपास करू नको गप्पा मारण्यात. आय एम रिअली रनिंग लेट. सगळ्यांना पटकन त्यांचे आउटफिट्स दे. The press is here. Is everything ready? Yes, AP. Everything's ready. Good, good. ठाकरे sir is here. वाह 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 एपी, सेटअप तो मस्त झालाय. वेल डन माय बॉय. आजचं आपलं शूट ना खूप महत्वाचं आहे. अरे स्पॉन्सर्स से क्या अपडेट? सर, कैस्टिलो के साथ बात चल रही है. बात चल रही है? अरे आतापर्यंत सगळं फायनल व्हायला हवं होतं. वो सर थोड़ा पॉलिसीज में प्रॉब्लम है इसलिए, बट इट बी डन. तारा, वेर आर युअर कॉन्टेस्टंट्स? अरे लेट्स सी, तू रेकमेंड केलेल्या पिनाकनी काय जादू केली आहे त्यांना सुंदर बनवण्यासाठी. सर, ऍक्च्युली काय झालं? येस सर, मी पटकन त्यांना घेऊन येते. हा, मी तुम्हाला जो सिक्वेन्स शिकवलाय त्याच सिक्वेन्सनी एका मागोमाग एक तुम्ही तुमचे पोझिशन्स घ्यायचे. प्रत्येक मायन्यूट गोष्टीचं मी ब्रीफिंग करून ठेवलंय. अँड एव्हरी सिंगल गर्ल नोज अबाउट इट. बाय एनी चान्स तुम्ही जर तुमचे मार्क्स विसरलात तर डोंट वरी एट ऑल. तिकडे मी नंबरिंग करून ठेवलंय. जस्ट चेक युअर नंबर्स, गो अँड टेक युअर पोझिशन्स. ओके? All the best. I have lots of hopes from y'all. Give it your best shot. All right? वो सब तो ठीक है तारा, लेकिन इस कॉन्टेस्ट के 2 मेन कंटेस्टेंट किधर हैं? Don't worry. वो आ जाएंगे. तुम्ही तुमचे सिक्वेन्सेस घ्या आणि तुमचा बेस्ट शॉट द्या. ते त्यांच्या वेळेनुसार येतील. ओके? इट्स ओके गाईज. तुम्ही ना तुमच्यावर फोकस करा अँड जस्ट चिअर अप यार.
तू फक्त कॉन्फिडेंट असायची ऍक्टिंग करतेस ना. आय हॅव नो चॉईस. आता मी हा फक्त चान्स घेतलाय. अश्विनीने काही मॅजिक केला ना, देन वी आर लकी. ओके गर्ल्स, वी रेडी. आम्ही जाऊन तिथे लोकेशन बघतोय आणि सगळं तुमच्यासाठी प्रिपेअर करतोय. तुम्ही एका मागोमाग एक प्लीज स्टार्ट वॉकिंग. ओके नमस्कार मित्रो and welcome to this lovely evening. At the onset, let me thank all of you for your wonderful presence. आज स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 चे स्पर्धक आपणा समोर प्रेझेंट होणार आहेत. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझी टीम आणि स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली आहे. देशभरातल्या नावाजलेल्या स्पेशलिस्टकडून या कंटेस्टंट्सचे ग्रूमिंग सेशन्स घेतलेले आहेत आणि त्यांना या पुढच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी तयार केलेलं आहे. ॲडव्हान्स ट्रेनिंग आणि सेशन चालू व्हायच्या आधी त्यांच्या ग्लॅमर जर्नीचं तुम्हाला विटनेस करण्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, विथ इमेन्स प्लेजर आय प्रेझेंट स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 चे फायनलिस्ट. ऑलराइट गर्ल्स, आता तुम्ही क्यू मार्क्स वर जाऊन तुमचे पोझिशन्स घ्यायचे. वी आर परफेक्टली रेडी विथ युअर शॉट्स. ओके, प्लीज कीप इन माइंड आवर पॉइंटर्स. परफेक्ट एटीट्यूड, कॉन्फिडेंस and a graceful smile on each and everyone's face. Smile. She's got the style in there now. Smile in there now. सेजल, राधिका और अश्विनी का What's wrong? No way, सेजल. मुझे वो दोनों चाहिए यहाँ अभी, वरना फाइनल में 12 की जगह 10 कंटेस्टेंट ही होंगे. और उन दोनों के साथ साथ मेरी टीम भी आउट. I cannot feel like this. Go and get them right now. मैं अभी उन्हें लेके आती हूँ. तारा, एपी खूप चिडलाय. तुम्ही सगळे येता का लवकर? तुमचाच क्यू लागलाय. चला पटकन या. हो. बाय द वे, थँक यू. कम गर्ल्स. थँक यू. अरे फोन. मयू. हा मयू. आई घरी किती वाजता येणार आहेस तू? बाबा खूप चिडलेत अगं. मयू, इथलं आवरलं ना की मी पटकन येते. हा प्लीज 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 लवकर या आई. तू दिलेला फराळ बाबांनी बॅग मध्ये पण नाही ठेवलाय. लवकर ये. बाय. What is this? हे डिझाईन असं नाहीये. येस आय नो, पण जर मी हे केलं नसतं ना तर आपली खूप वाट लागली असती. आय डिडंट हॅव अ चॉईस. It's not fair. पिनाक माय मॅन, हे डिझाईन्स बनवून तू स्वतःची मोनोटोनी तोडलीयस. ग्रेट जॉब. कॉंग्रॅट्स अँड थँक्यू. पण मॅडम, तुम्ही एक स्पर्धक आहात. प्रत्येक स्पर्धेत एक स्पिरिट असतं, त्याचं काय? आम्ही स्पर्धक आहोत आणि या स्पर्धेचं स्पिरिट आमच्यात आहे. म्हणूनच इतका वेळ आम्ही तुमच्याशी बोलतो आहोत.
नाहीतर हे कपडे जेव्हा डोळ्यासमोर आले तेव्हाच आम्ही निघून जाऊ शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही स्पर्धक आहोत, तसेच आम्ही कुणाच्या तरी घरच्या सुना आहोत, कुणाच्या तरी आई आहोत. मी माझ्या मुलींना नेहमी सांगत असते की घरी वेळेवर यायचं, पण मी आज इथे इतक्या उशिरापर्यंत थांबले का? कारण मी एक स्पर्धक आहे याची मला जाण आहे आणि मला इथे हजर राहावंच लागेल. पण ह्या अशा कपड्यांमध्ये जर मी कम्फर्टेबल नाहीये, मला अवघडल्यासारखं वाटतंय आणि ह्या सगळ्या गोष्टींची मला पूर्वकल्पना दिली नव्हती, तर मी असे कपडे का घालावेत? ज्या अटी मान्य कराव्या अशा असतील त्या अटी नक्कीच मान्य केल्या पाहिजे. अटी योग्य असतील तरच त्या पाळल्या जातील. फक्त ग्लॅमर पोषणच्या नावाखाली आम्ही हे सगळं नाही करणार. आणि आम्ही असं जर काही केलं तर आमच्या घरातले प्रॉब्लेम अजून वाढतील सर. मेरी फैमिली में तो किसी को कोई प्रॉब्लम नहीं है. रितू, प्रत्येकाच्या घराची ना विचारसरणी वेगळी असते. ज्यांना कुणाला हे नियम मान्य असतील त्यांनी नक्की असे कपडे घालावेत, पण ज्यांना हे मान्य नाहीये त्यांच्यावर बळजबरी का? आम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर पडू. अर्थात नाईलाजाने. पण अश्विनी वाघमारे, तुमच्या या निर्णयाचा तुमच्या स्पर्धेच्या प्रगतीवर काही परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटत नाही का? असे कपडे घातले तरच या स्पर्धेत पुढे जाता येईल असं असेल तर मला ही अट मान्य नाही. बाकी कुणी माझ्यावर येऊ अगर न येऊ, मी मात्र ही स्पर्धा सोडेन. सर, मैं सिर्फ इतना कहना चाह रहा हूं कि आपने ये डायरेक्टली प्रेस के सामने क्यों किया? मुझसे एटलीस्ट डिस्कस कर लेते तो मैं आपको पहले ही बता देता कि ये कंटेस्टेंट्स ये सब करने के लिए रेडी नहीं है. मैं इतने दिनों से उनके साथ काम कर रहा हूं, उन्हें जान रहा हूं, समझ रहा हूं, तो मुझे पता है. म्हणून तुला वेळ लागला का स्पॉन्सर शोधण्यासाठी? अरे तुला डेडलाइन दिली होती ना रे स्पॉन्सर शोधण्याला. सर, मेरी बात चल रही है, लेकिन आपने जल्दबाजी कर दी सर. अगर प्रेस ने इस मुद्दे को गलत तरीके से उठाया ना तो स्प्रिंगडेल कंपनी. तू प्रेसची काळजी नको करूस. प्रेस माझ्या खिशात आहे. हे बघ, सगळ्या 12च्या 12 कंटेस्टंट्सनी हा ब्रँड प्रमोट करायला पाहिजे, नाहीतर हा पण स्पॉन्सर बॅकआउट करेल. तू चांगला स्पॉन्सर आण, नाहीतर आपल्याला हा ब्रँड प्रमोट करतील असे 12 कंटेस्टंट शोधून आणायला लागतील. बाकी सगळं तुझ्यावर. आणि तुम्ही जे पत्र दाखवलं होतं ना, त्या पत्रात असं लिहिलं होतं की सोबत जी महत्वाची कागदपत्र आहे ती ऑफिसच्या पहिल्या दिवशीच सबमिट करायची आहे. तर मला माहित होतं तुमच्या लक्षात राहणार, म्हणून मी ती सगळी कागदपत्र एका फाईल मध्ये ठेवली आणि ती फाईल मोठ्या सुटकेस मध्ये कपड्यांच्या खालती ठेवली. तुम्ही मला विचारलं की तुमचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे, ते ना तसं फिल्मी भाषेत सांगतात ना, मला तसं अजिबात सांगता येणार नाही. पण मी एकच सांगते की तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात. तुमच्याशिवाय मला नाही करमणार. तुम्हाला तिथे जर माझ्याशिवाय करमलं ना तर मला नाही आवडणार. आता हसू नका. अहो, काळजी घ्या आणि लवकर या. थँक यू. आय विल मिस यू टू अश्विनी. माणसाने ठरवलं ना तर सगळं करता येतं, पण मुद्दाम केल्यासारखं करायचं आणि मग मी बोलते म्हणून म्हणायचं.
अरे करा ना, सगळं काही करा. हा, तुमचे कोणी हात बांधून ठेवले? पण कशाला महत्व द्यायचं, कशाला नाही, हे ज्याचं त्याला कळायला नको. करतो करतो, घरातली सगळी कामं करतो, अगदी सगळ्या गोष्टी वेळेवर होतात. आणि एखादी गोष्ट राहिली ना तरी कोणी काही बोलत नाही. पण काय गरजेचं काय नाही ज्याचं त्यांनी समजून नको घ्यायला. दीदू, आजी किती चिडली आहे. अभ्यास कर. बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तीला आस असते भेटायची, इच्छा असते, पण नाही, यांना वाटतं फराळाचे डबे भरून ठेवले हे सगळं झालं. आई द्या, मी करते. काही गरज नाही, मी करते. तू कर तुझी महत्वाची कामं. आई, फ्रीज मध्ये ना शेवग्याच्या शेंगा आहेत, कढी करूया का शेंगा टाकून? माझ्या घशाखाली घास उतरणार नाही, आणि उतरला ना तरी चव लागणार नाही. कर तुला काय करायचं ते. असंही तू सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्याच करते, मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला कशाला विचारतेस? तुला जे योग्य वाटेल ना ते तू कर, कोणी अडवत नाही तुला. आई, मी खरंच वेळेवर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही पोहोचू शकले. मला मान्य आहे, ते घरातनं जेव्हा निघाले तेव्हा मी घरी असायला हवं होतं. खरंच चुकलं माझं. अश्विनी, मुळात तू श्रेयस बरोबर बँगलोरला जायला हवं होतंस, पण नाही, तू तुझ्या स्पर्धेला जास्त महत्व दिलंस, आणि हेच मला पटलेलं नाहीये. अश्विनी, तू खूप बदललीस. यापूर्वी तुला हे घर, या घरातली माणसं खूप महत्वाची होती, पण आता नाही. नाही आई, या घरातली माणसं माझ्यासाठी आजही तेवढीच महत्वाची, आणि हे घरही तितकंच महत्वाचं आहे माझ्यासाठी. हे फक्त बोलण्यापुरतं ग, तुझ्या वागण्यातून ते दिसत नाहीये. आज तू जे वागलीस ना त्यातून मला कळून चुकले की घर, ही माणसं तुला किती महत्वाची. तुझ्यासाठी फक्त तू महत्वाचीस. तुझा मी करते सगळं. मयूर, फ्रीज मधनं जरा सुरी काढ बघ. हा, सुरी फ्रीज मध्ये? अगं, टोमॅटो काढ, सलाड कापायचं. आई, दे. आई, तू आजीला का नाही सांगितलंस की तू बाबांना भेटायचा पूर्ण प्रयत्न केलास? प्रयत्न केले मयू मी, पण त्या प्रयत्नात यश तर नाही आलं ना. तुझे बाबा मला भेटलेच नाही. अगं दे. आई, का गिल्ट फील करून घेतेस एवढं? तू टाइमपास करत नव्हतीसच ना तिकडे. तू आता जा आणि आजीला सांग की तू तिकडे सगळ्या बायकांसाठी स्टँड घेतलास. मयू, आईंची चिडचिड एका अर्थी बरोबरच होती. मी जे काही केलंय ते त्यांना पटणार नाही ना ग. हो, नको. एवढ्या रात्री यांना फोन लावणं बरं नाही, झोपले असते.
उद्याचं स्केड्यूल बघते काय लिहिलंय ते. रॅम्प वॉक. अरे बापरे. अश्विनी दार उघड. अश्विनी कुठे आहेस यार? दार उघड. गुड मॉर्निंग. हे तुमचा ब्रेकफास्ट टिफिन आहे. गरमागरम पेसा रे तू अगदी टेस्टी असतं बघा. अय्यो तुम्ही इथेच झोपला की आतमध्ये जाऊन झोपायचं ना. हा अर्ध्या तासामध्ये रेडी व्हा कारण की गाडी येतच असेल. आज तुमचं ते ऑफिस मध्ये फर्स्ट डे रिपोर्टिंग ऑफिस. बरं मी तुमच्यासाठी प्लेट घेऊन येतो बरं का. एक फोन नाही, एक मेसेज नाही, भेटायला तर आली नाही. व्हिडिओ मेसेज पाठवला झालं. मिसेस इंडिया. मीही नाही ओळखलं. खाली नाव वाचलं तेव्हा कळलं की अश्विनी तूच आहेस. खरंच अगं खूप सुंदर दिसतेस तू. ओ बघा बघा 4 BHK बघा. आता तर आम्हाला तुझ्या बरोबर सेल्फी काढावाच लागणार हो. ए या ग या लवकर चला. सेलिब्रिटी झाली आता अश्विनी. अश्विनी काय आहे? काय मग उज्ज्वला ताई शॉक लागला ना. अहो आम्ही तर आता तुमच्या बरोबर सुद्धा सेल्फी काढणार आहोत. ही माझी सून आहे. म्हणून पेढे. आधी ते पेढे ना देवासमोर ठेव. आज त्याच्याच कृपेने आपल्या घरात सगळं काही चांगलं होत आहे. हो. मयू पहिला पेढा शिल्पीला. त्या कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि ऐक तू इतकी गोड बातमी दिली आहेस ना तर तू स्वतःच्याच हाताने सगळ्यांना पेढे वाट. ओके हे घे. थँक्यू काकू. हे घ्या. थँक्यू थँक्यू सो मच काकू. थँक्यू काकू. सावंत काकू हे घ्या. आई हे घे. बहिणी कॉंग्रॅट्स. थँक्यू. अरे यार ही आनंदाची बातमी दादाला प्रत्यक्ष सांगायला मला इतकं आवडलं असतं ना. खूप मिस करते मी त्याला.
बाय द वे वहिनी, दादा नीट पोचला ना ग? म्हणजे सगळं सेट झालं ना? तिला काय ठाऊक, तो गेला तेव्हा ती घरात सुद्धा नव्हती. त्याने पोचल्याचा फोन केला. बाकीचं विचारायला इथे वेळ कोणाला आहे? व्हॉट? नो, आय मीन इट्स स्ट्रेंज. कारण त्याने मला कळवलं ग, फोन करून सांगितलं मला की हा शिल्पी मी लँड झालोय, इथे सगळं व्यवस्थित आहे, सगळी छान सोय आहे. तुला काही नाही कळवलं त्याने? ए थांब, वेट वेट वेट, हे पकड. आपण ना त्याला फोनच करूया. रेंज दिवस रात्र इकडे इडल्याच मिळतं. हॅलो हॅलो, ऐक ना, एक आनंदाची बातमी द्यायची आहे तुला. मला ना नवीन जॉब लागला आणि आज माझ्या जॉबचा पहिला दिवस आहे. छान बातमी आहे, कॉंग्रॅच्युलेशन. येस येस, थँक्यू थँक्यू. आईला ना काहीतरी बोलायचं होतं मगाशी. एक मिनिट हा. श्रेयस बाळा, कसा आहेस? पोचलास ना वेळेवर? रात्री झोप लागली ना रे? जागा वेगळी आहे म्हणून विचारते. नाश्ता केलास ना? आणि घर कसं आहे? ठीक आहे ना सगळं? अगं अगं हो हो हो, किती प्रश्न विचारतेस आई. थांब जरा. आजी मला पण बोलायचंय. अरे अरे, कुहूला बोलायचं. एक मिनिट, घे 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 को. हॅलो बाबा, आय मिस यू. हा बेटा, आय ऑल्सो मिस यू डार्लिंग. तुम्ही कधी येणार इकडे? ये अश्विनी, बस प्लीज प्लीज बसून घे. अश्विनी वाघमारे, तुम्हाला काही सांगायचं होतं पण तुम्ही काय बोलतच नाही. आता काय बोलतो मी, बोलायला पाहिजे ना तुम्ही. अश्विनी वाघमारे, काय सांगाल का? काही अश्विनी वाघमारेंनी काय सांगाल? एक मिनिट. तुम्हाला जे जे प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता, पण एक एक करू. ओके प्लीज. अश्विनी, तुमच्या बॅकग्राऊंडचा विचार करता इतक्या मोठ्या कॉम्पिटिशनचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, मग इथे येण्याचं काही खास कारण? तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये जिंकू शकाल? हो. म्हणजे तुम्हाला स्पेशल बॅकअप आहे म्हणून? इथे ऑर्गनायझर्सशी तुमची खास मैत्री आहे असं म्हटलं जात आहे, हे खरं आहे का? असं अजिबात नाहीये. मॅडम, कशाला लपवताय? सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये रिजेक्ट झाला होतात आणि तरी सुद्धा तुम्हाला री एंट्री मिळाली. यावर स्पष्ट होतं की तुम्ही ऑर्गनायझरच्या खास मर्जीतले आहात. बरोबर आहे, हल्ली असंच होतंय. मर्जीतल्या माणसांसाठी सहज नियम मोडले जातात. हे खरं असेल तर इतर स्पर्धकांवर अन्याय होतो असं नाही का वाटत तुम्हाला? अहो, खरंच असं काही नाहीये. असं तुम्ही म्हणताय, पण कॉम्पिटिशन मध्ये 12 कॉन्टेस्टंट आहेत आणि तुमच्या एकटीची प्रेस कॉन्फरन्स आहे. हे स्पेशल अटेन्शन नाही तर दुसरं काय आहे अश्विनी मॅडम? हे बघा, मला यातलं काहीच माहित नाहीये. उत्तर द्या मॅडम, शांत बसू नका. तुम्हाला बोलायची गरज आहे या वेळेला मॅडम. लोकांना जाणून घ्यायचंय की तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते. प्रतीक, पता लगाओ कि ये प्रेस कॉन्फ्रेंस एग्जैक्टली किसने बुलाई? मैं तुम्हें वही बताने वाला था. ही प्रेस कॉन्फरन्स ठाकरे सरांनी ऑर्गनाइज केली. त्यांची ती सेक्रेटरी नाही का क्रिस्टिन, तिने फोन करून सांगितलं मला. कॉम्पिटिशनच्या बाहेर सुद्धा तुमची इथल्या लोकांशी मैत्री आहे असं समजलंय, हे खरं आहे का? नाही, अजिबात. मला फक्त ठाकरे सरांचा फोन आला म्हणून मी इथे आले. अश्विनी, तुम्ही ही स्पर्धा जिंकण्यासाठी फार स्पेशल एफर्ट्स घेताय असं दिसतंय. लोकांना जाणून घ्यायचंय. मॅडम, कशाचीच उत्तरं देत नाही आहात तुम्ही. बोला अश्विनी. अश्विनी बोला. साइलेंस प्लीज, साइलेंस प्लीज. अश्विनी उत्तर द्या. साइलेंस. ये कैसे सवाल पूछ रहे हैं आप लोग? अश्विनी यहाँ इस प्रेस कॉन्फ्रेंस में अकेली है क्योंकि ये प्रेस की डिमांड थी और स्प्रिंगडेल कंपनी में ना फेवरेटिज्म हुआ है ना कभी होगा. ये प्रेस कॉन्फ्रेंस अभी यहीं पे खत्म होती है. अश्विनी चलो. आज ती जे करणार आहे, तिच्या मुली तिलाच फॉलो करणार आहेत. उद्या उठून त्यांनी सुद्धा असे तोकडे कपडे घातले, असे झगमगणारे कपडे घातले आणि असं कुठे कुठे मिरवलं तर चालणार आहे का? खूप विचित्र वाटतंय हे सगळं, असं त्या म्हणत होत्या. जाऊ दे ना माई,
मी खरं सांगू का, मी त्यांच्या बोलण्याचं अजिबात टेन्शन घेतलेलं नाहीये आणि तुम्ही सुद्धा घेऊ नका. पण मी ना आईशी फोनवर बोलत होते, तर ती उज्ज्वला ते चिडल्यात का? नाही, चिडली असं नाहीये, पण मी तिला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला गेले. म्हणजे आता एवढं सगळं घडलंय, सून इतकं छान करते, तर मी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतच होते, पण तिने विषय टाळला. विषय टाळला? हो, विषय टाळला. म्हणजे का टाळला मला खरंच नाही माहिती, पण टाळला. माई, मी तुम्हाला म्हणजे माझं मत सांगते. कुठेतरी ना मलाही असं वाटतंय की वहिनीने ना जरा जास्तच बोल्ड स्टेप घेतली ही. म्हणजे बघा ना, तिला ना असं कोणाला बघायची सवय नाहीये. उद्या समजा उठून मी असं काही केलं, मी असे कपडे घातले आणि रॅम्प वॉकवर वगैरे गेले, तर ठीक आहे ना, म्हणजे लोकांना मला असं बघायची सवय हो, त्यामुळे इतकं काही त्यात चुकीचं केलंय असं नाही वाटणार. पण वहिनीचं तसं नाहीये. तिची इमेज थोडीशी अशी साधी भोळी घरेलू अशी आहे ना. मग ते तिने हे सगळं करणं अपेक्षित नाहीये लोकांना, किंवा हे सगळं तिच्याकडनं असं विचित्र वाटतंय. आणि मलाही असं वाटतं माई की म्हणजे वहिनीनी थोडंसं ना तिच्या इमेजच्या बाबतीत थोडं अलर्ट राहायला पाहिजे असं. शिल्पी, खरं सांगू तुला, मला ना ह्या सगळ्याची भीती वाटत होती बघ. अगं म्हणून तर मी तिला कितीदा सांगितलं की या स्पर्धेमध्ये तू भाग घेऊ नकोस. पण अश्विनी ऐकलं का माझं? नाही. आता बघा, मला कळतंय, तुम्ही शांत व्हा. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मलाही विश्वास आहे वहिनीबद्दल की ती जे काही करेल ते काही चुकीचं तर करणार नाही, नक्कीच नाही. त्यामुळे तुम्ही हे टेन्शन घेऊ नका, ठीक आहे? अरे राधिका, काय झालं, तू इथे का? अगं, आय ऑल्सो डोंट नो व्हॉट, पण नियतीला जरा काहीतरी अचानक झालंय. म्हणजे तिला बरं वाटत नाहीये, म्हणून ती बाथरूम मध्ये गेली. पण खूप वेळ झाला अजून आली नाहीये, म्हणून मी तिची वाट पाहतीये. अश्विनी, राधिका, सेशनची वेळ झालीये. तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन हवंय का? चला लवकर. राधिका, एक काम कर ना, तू हो पुढे, मी नियतीला घेऊन येते. नक्की? हो अगं, सेशन सुरू होईल, जातो. बरं, मग मी जाते. गर्ल्स, प्लीज नीट उभे रहा. गिव्ह मी अ व्हेरी नाईस पॉस्चर. आत्ता शिकवलं ना मी तुम्हाला, असे कसे विसरता तुम्ही? कम ऑन, अगेन ट्राय अँड डू इट परफेक्टली. नाईस, व्हेरी नाईस. अमृत, हँड ऑन युअर हिप्स. इथे परफेक्टली. ओके, अँड chin up. Preeta, shoulders behind. Very nice. Good. Nice. आणि लक्षात ठेवायचं, प्रत्येकीमध्ये कॉन्फिडन्स आणि ग्रेस दिसायला हवा. ओके? सो गर्ल्स, मी तुम्हाला आता क्विकली एक वॉक दाखवीन, तसाच्या तसा तुम्हाला रिपीट करायचं आहे. ऑलराइट? लेट्स स्टार्ट. प्रतीक, प्लीज रेकॉर्ड करशील? ओके, ग्रेट. Music. तुम्हाला मध्ये पॉज करायचंय, टर्न करायचंय. आम्ही प्रोफेशनल शोज पाहतो. दारुण वॉक. टायटल हीच जिंकणार आहे. साडीत
इससे अच्छी वॉक तो मैं जब अपने ड्राइंग रूम से किचन तक जाती हूँ ना तब कर लेती हूँ। वॉक करना जमेगा ना? बॉयफ्रेंड ने सिखाया है ना वॉक करना? काय ग तू बॉयफ्रेंड बरोबर या टेक्निकल गोष्टी डिस्कस करणार? प्रेसवाल्यांना तूच बोलावलंस नाही ते आणि सगळं वेडवाकडं सांगितलं. रितू मी शांत आहे, काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की मी कोणत्याच गोष्टीवर रिॲक्ट होणार नाही. तू इथे स्पर्धा करायला आली आहे ना, मग स्पर्धा स्वच्छ आणि प्रामाणिक मनाने कर. त्याला वेगळा रंग देण्याचा ना प्रयत्न करू नकोस. तुला जिंकण्याची हाव आहे आणि मला न हरण्याची आस आहे. या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. एकदाच सांगते, नीट लक्षात ठेव. हे जे मंगळसूत्र आहे माझं सौभाग्य आहे, माझा स्वाभिमान आहे. माझ्या चारित्र्यावर जर कोणी शिंतोडे उडवले ना तर मी ते खपवून घेणार नाही. याच्या पुढे माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण अशा बाईशी मला मैत्री करण्यात काहीही रस नाही. कळलं? नियती, तू नेक्स्ट आहेस. कुशा, तुला हे सगळं माहित होतं ना, मग तू मला का नाही सांगितलं? नियति नहीं चाहती थी कि किसी को भी कुछ पता चले, और अगर तुझे कुछ पता चलता तो तू टेंशन लेती, और ये हम सबको पता था. अगं, आपण आता एकमेकींच्या मैत्रिणी आहोत. आपण एकमेकींशी बोलायला हवं. मला खरंच खूप या गोष्टीचं ना वाईट वाटतंय. तिला इतका त्रास होत होता आणि मला काहीच माहित नव्हतं. मी माझ्याच व्यापात जास्त गुंतले होते. एक्सक्यूज मी गर्ल्स, प्लीज तुमच्या सीट्सवर बसाल. मला कळतंय की नियतीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून तुम्ही सगळ्या जणी खूप जास्त डिस्टर्ब्ड आहात. बट डोंट वरी, नियतीचा सगळा ट्रीटमेंट आम्ही करतोय आणि त्याची सगळी जबाबदारी आम्ही घेणार आहोत. सो गर्ल्स, प्लीज काम युअरसेल्फ डाऊन. ओके? मला कळतंय की तुमचा आज मूड नसेल, सो आजची प्रॅक्टिस आपण इथेच थांबवूया. ओके? नो 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 नो, शो मस्ट गो ऑन. मेरा मतलब है कि वहां सफोकेशन हो रही थी तो हमने हॉल भी चेंज कर लिया है. नियति भी हॉस्पिटल चली गई है, तो हम लोग अपना रिहर्सल कंटिन्यू कर सकते हैं, राइट? यस. गर्ल्स, इज दैट फाइन? वेरी नाइस. I like your spirit. And thank you so much for cooperating with us. Come on. With a smile on your face and lot of energy, let's start again. Ashwini, please. Sorry. Very nice. I love your spirit. Okay, लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तुम्ही मॉडेल्स आहात. चालताना ग्रेसफुल स्माइल ऑन युअर फेस, खूप छान कॉन्फिडन्स, कॉन्फिडेंटली चालायचंय. हा, कॉन्फिडन्स चेहऱ्यावर दिसला पाहिजे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मॉडरेट स्पीड मध्ये चालायचंय, म्युझिक बीट्सना सिंक करायचंय आणि छानपैकी ग्रेसफुली चालायचंय. ओके? कम ऑन, लेट्स स्टार्ट. अश्विनी, तू स्टार्ट करशील रॅम्प वॉकला? सुपर. कम. येस, व्हेरी नाईस. स्टार्ट. अश्विनी,
काय झालं? तू अशी मध्येच थांबलीस का? काही नाही. लेट्स कंटिन्यू. हो. ये सेशन को एंड कर दो. Just take a break. एपी, आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी बोलायचंय. आई, बाबा, खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखे आई बाबा मिळाले. आई, तुम्ही जी चिडचिड करताना त्यातच तुमचं प्रेम हे कळलंय मला. आणि बाबा, तुम्ही तर मला आप्पान इतकंच जपता. आज जेव्हा मी घराबाहेर पडले ना, तेव्हा बाहेरच्या स्त्रियांबरोबर काय काय होतं हे कळलं. आणि मला आपल्या माणसांची किंमत नव्याने कळली. मी तुम्हा दोघांना कधीच दुखावणार नाही. बाळा, तुझ्या भावनांची किंमत आहे आम्हाला. चा, आता फ्रेश हो बरं. हो. यांचा मेसेज असेल बहुतेक. स्प्रिंगडेल कंपनीतनं ताराचा मेसेज. त्याचं सेशन, उद्याचं सेशन कॅन्सल झालं. आई, बाबा, मी आज यांच्याकडे जायचं म्हणते. बँगलोरला? हो, बँगलोरला. मला बँगलोरला जायलाच पाहिजे. अरे दीप, थांब, मी ठेवते. आई, फोन ऑफ करू नकोस. आणि मला सतत अपडेट करत राहा. खाली उतरलीस तर सोबत कोणाला तरी घेऊन उतर. आणि रात्री झोप जागरण करू नको, नाहीतर स्लीपर कोचचे पैसे वाया जातील. मयू, तू माझीच वाक्य मला ऐकवते. आशू, मला ना खूप टेन्शन येत आहे ग. नको ग काळजी करूस इतकी. तुम्ही दोघी पण ना. अगं तसं नाही ग, म्हणजे एकतर तू एवढं डेअरिंग करून तडतड करत निघालीयस आणि असं तू आधी कधी केलं नाहीयेस ना ग. पण मला ना वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. आई तिकडे जाते खरं, पण बाबा ऍटलिस्ट तुझ्याशी नीट वागले तरी पाहिजेत ग. हो, तो एक मुद्दा आहेच आहे. अगं, त्यांनी माझ्याशी नीट वागावं म्हणून मी तिथे जातच नाहीये. मी जाते कारण त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. एकदा मी तिथलं सगळं सामान व्यवस्थित लावलं ना की बस, मग मला कसली काळजी नाही. कळलं? जा बाई जा. बाबा, येते. आई, एक मिनिट. आता काय? जर बाबांनी तुला इमोशनल केलं आणि सांगितलं की ही कॉम्पिटिशन सोड आणि इथेच राहा, तर काय करशील? नाही, तसं नाही होणार. बरं, मी आता निघू. आणि हो, कुहूची, बाबांची, आजीची सगळ्यांची काळजी घे. कळलं? हो, यू डोंट वरी. नीट जाग. येऊ मी आता? तुम्ही लोक ना असे वागताय जसं काही मी महिनाभरासाठी चालले. अगं, उद्याच माझा परतीचा प्रवास आहे. मला आता निघू दे, नाहीतर पोचायला उशीर होईल. आई, मी येऊ का ग सोडायला प्लीज? मायू, अगं जाईन मी, नाहीतर मी बाबांना हो नसतं का म्हंटल. चला, हॅपी जर्नी. थँक्यू बाबा. येते. सुखी राहा आणि सांभाळून जा. हो, बाय बाय. आई, प्राऊड ऑफ यू. बाय. सावकाश जा. बाय. आजीला नीट औषध दे वेळेवर. कणकेत पाणी ना. हा, अरे तू पोळ्या बिळ्या करतोयस की काय? अगं हो आई, मला भयंकर भूक लागली आणि मला ते सँडविच खायचं नाहीये. खिचडी करायला गेलो तर त्या कुकर मधनं सगळं पाणी बाहेर आलं.
अरे हो, त्याचा अर्थ तुझं पाण्याचं प्रमाण चुकलंय. म्हणूनच तुला फोन केला ना. आता कणकेमध्ये किती पाणी टाकायचं ते सांग. मग असं कर, आता ते सगळं राहू देते काय, तुला जमायचं नाही. ते सत्तूचं पीठ दिलंय ना, ते दुधात भिजव आणि खा, म्हणजे तुझं पोट पण भरेल आणि शांत झोप राहील. अरे तू एक काम कर, अश्विनीला फोन दे, तिला कळेल मी काय विचारतोय ते. अश्विनी? अश्विनी? अरे ती शेजारी गेलीये आता. हा, अरे पाणी भरायचंय ना त्यांचा, म्हणून गेले ती. सावंतांकडे? हो. का? अरे ते कमरेतून लंगडतात ना, म्हणून. अगं ठीक आहे, 2 मिनिटासाठी बोलव ना तिला प्लीज. अरे ती झोपली सुद्धा. झोपली? आता पाणी भरत होती ना. अरे ती वाळवण टाकायला गेले वरती. अहो तेच म्हणते मी, या वेळेला कशी वाळवण टाकेल. अरे नाही, टाकलेलं वाळवण आणायला गेली ती. हा हे बघ, काय ना, त्या आली ना की तिला फोन करायला सांगते, मग तू तिच्याशी पुढचीत बोल. हा आता फोन ठेव. जरा फोन. मला ना या सगळ्यात मला अटॅक यायचाच बाकी राहिला. भीड लागेल ह्या लोकांना. मी काय बोलतोय, हे काय बोलताय. अश्विनी, मला असं अजिबात वाटत नाहीये की तू आता इथे असावीस. माझं मी सगळं मॅनेज करेन. काय डील? हा डील म्हणजे मी तुम्हाला घर स्वच्छ करून देते, त्या मोबदल्यात तुम्ही मला इंग्लिश शिकवा. हा त्याचं काय ना, मिसेस इंडिया कॉम्पिटिशन साठी इंग्लिश येणं खूप महत्वाचं आहे आणि ते मला शिकायचंय. शिकवाल ना? आणि तसंही तुम्ही डील क्रॅक करण्यात एक्सपर्ट आहात हो ना मिस्टर श्रेयस वाघमारे? अरे हो, मी विसरलेच. येताना ना मी गवती चहा घेऊन आले होते. इथे मिळतो का? मिळतो? मी ना खास डोंबिवलीहून आणलंय तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतो ना? नाही? ठीक आहे, आपण एकमेकांचे उपकार नको घेऊयात आणि डील सुद्धा कॅन्सल करूया. मी ना आल्या पावली परत जाते गवती चहा घेऊन. नाही नको, पॉलिएस्टर बनव आणि जरा स्ट्रॉंग बनव. आणि आधी चहा बनव ग, हे झाडू पोचा नंतर कर. बर. I will be serve tea, hot tea in short time. नहीं? I will be served tea in short time. Your tea will be ready very soon, sir. Your tea will be ready very soon. Very soon. Alex. Ready. अण्णा, हा डब्बा तुम्ही लगेच बंद करा. मग मी काय खाऊ? अहो असं काय करताय? सगळं सामान लावून झालंय, शिवाय किराणा माल पण भरून झालाय. अण्णा, तुम्ही तुमच्या ओळखीची एखादी स्वयंपाकीण बाई बघा ना, म्हणजे आजच्या आज घेऊन आलात तर बरं. सर जी, मॅडम परफेक्ट की हो. मॅडमने बनवलेल्या स्वयंपाकाचा खुशबू बाहेर येतो. मॅडम कुक कशाला, तुम्हीच का नाही थांबते इथे? अण्णा प्लीज, तुम्हाला जर आजच्या आज कुणी स्वयंपाकीण बाई मिळाली ना तर घेऊन या. हा ओके, बघतो मी. अण्णा 1 मिनिट थांब. हे तुमच्यासाठी. थँक्यू मॅडम. जिथे जातेस तिथे पोटाच्या रूटमधून मनापर्यंत पोचतेस तू लोकांच्या. अगं आता वाढ प्लीज. तुझ्या हाताची चव इतकी मिस करतोय मी, सांगू नाही शकत तुला किती. काही सांगताय तुम्ही? तुम्हाला येऊन फक्त 1 आठवडा झालाय बस. वर्ष झाल्यासारखं वाटतंय. अश्विनी, अय्यरने जे सांगितलं
त्यावर विचार करू शकतो का आपण? त्याचं काय ना, आय वॉन्ट टू स्टे हिअर फॉर एव्हर बट आय वोंट. नाही नाही नाही, चुकलं. आय वॉन्ट टू स्टे विथ यू हिअर फॉर एव्हर बट आय कॅनॉट. आय वॉन्ट टू स्टे हिअर विथ यू फॉर एव्हर बट आय कॅनॉट. बट आय कॅनॉट. बरोबर. वाढ आता, चल. ऐका ना, शुड आय सर्व यू फूड विथ सॉल्ट? नाही नाही, असं नाही. मी बोलतो माझ्या मागे. शुड आय सर्व सम सॉल्ट? Should I serve some salt? In the plate? In the plate? With the food? With the food. आता बस झाली बाबा ट्रेनिंग. आता वाढ यार, मला भूक लागली आहे. आले वा पुढे. क्या करताय तुम्ही यार? शांत व्हा. तुम्हाला ना मला एक गोष्ट सांगायची आहे. ह्या जगात मला तुमच्यापेक्षा आणि आपल्या कुटुंबापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. खरंच. रात्री आहे ना, बस येतो सोडायला. पुढच्या वेळी येणार असतील तर सरप्राईज वगैरे देऊ नको. सांगून ये. उगीच जीवाला घोर लावून ठेवतेस. लहान आहोत का आपण आता? असतेच काय? हे तुम्ही मला आता सांगताय. मी माझ्या ना गणूला अगोदरच सांगून ठेवलं, माझ्यावर इथे यायची वेळच नको येऊ देऊ. तुम्हीच तिथे या. हो बाबा. नाही नाही, बस निघाली त्याच्यानंतर निघालो. हो हो बाबा, बस चांगली आहे. ड्रायव्हर पण बराच वाटलं, पण मी काय असा बायोडेटा नाही घेतला त्याचा. बाबा काळजी नका करू, अश्विनी पोचेल सकाळी वेळेवर. हो चला, टेन्शन नका घेऊ, झोपा तुम्ही. चलो बाय, ठेवतो. दिवस संपला, परत मी एकटाच. चला, आपली काम आता परत आपल्यालाच करायची. उठा श्रेयस वाघमारे. अहो, ती धुतलेली मऊ चादर आहे ना, ती खाली अंतरा आणि पांघरून कपाटात घडी करून ठेवलंय, तेच वापरा. हा, पाण्याची बाटली मीच रिकामी करून ठेवलीये. अहो, प्लास्टिक मधलं पाणी पिऊ नका. तांब्या भरून ठेवलाय ना मी, तसाच भरून ठेवत जा. हे महागाचं वॉशिंग पावडर आहे, जास्त लागणार नाही. 1 बादली कपड्यांना 1 चमचा पावडर पुरेस आहे. आणि हो, पांढरे कपडे वेगळे भिजवत जा आणि रंग जाणारे वेगळे. सगळी कामं करून गेलीस, सगळी आवरावर करून गेलीस, सगळं काही जागच्या जागी लावलंस, सगळ्या सोयी करून गेलीस. मनात माझ्या प्रश्न यायच्या आधी त्याची उत्तरं देऊन निघून गेलीस. माझ्या मनातलं सगळ्यात जास्त तुलाच कळतं अश्विनी, आणि म्हणूनच मला तुझी खूप गरज आहे. श्रेयस वाघमारे, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला अश्विनीची गरज आहे?